महाराष्ट्राचे भाग्य विधाते शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांचा आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। सगळ्यांच्या सर्व लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावांच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांच्या या ठिकाणी सभेत चमत्कार केला। तसा चमत्कार महापालिकेत करणार ना? आपली निशाणी काय? धनुष्यबाण आहे ना? आणि अंजली ताईचा नंबर किती आहे? 1 नंबर बटन दाबायचं आहे। आणि नाही आपलं पुरुष आहे का महिला बघायचं नाही, धनुष्यबाण बघायचं। धनुष्यबाण आणि 1 नंबर बटन दाबून या ठिकाणी अंजली ताईला विजयी करायचं आहे। आणि दुसऱ्या आपल्या सदा फुले प्रज्ञा सदा फुले 5 नंबर दोनच आहेत कॅन्डिडेट। या दोन्ही उमेदवारांना तुमचं बटन 5 नंबर आहे का? बटन नंबर पहिला तर नंबर तुम्हाला लक्षात आहे। 5व्यावर बघायचं धनुष्यबाण आणि धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून शिवसेना भाजपा महायुतीच्या आपल्या उमेदवारांना विजयी करायचं आहे। हे सांगायला मी तुमच्याकडे आलो, ही विनंती करायला आलो। तुम्ही भर उन्हामध्ये इथं थांबलेला आहात म्हणजे तुम्ही पक्का ठरवलेला, नाही तर अर्धे लोक गेले असते। जाऊ दे बोले। लाडकी बहीण योजना मी केली आहे ना मुख्यमंत्री असताना। ही लाडकी बहीण योजना कोणी माईकाला आला तरी कधी बंद होणार आणि म्हणून लाडके भाऊही आहे तिकडं। मी सगळ्यांना धन्यवाद देतो। एकदम चांगला माहोल मुंबईमध्ये आहे। मुंबईच्या विकासाला चालना देण्याचं काम आहे ती करते। आणि म्हणून आपल्याला महायुतीला आपला विकासाचा अजेंडा आहे। या भागामध्ये क्लस्टरचा विषय आहे। आवाज बंद झालाय। क्लस्टर आपल्याला पुनर्विकास पाहिजे ना? घर पाहिजे, हक्काची घर पाहिजे, मग पुनर्विकास पाहिजे। गडकरी प्रयागनगर RMC प्लॅन हटवायचं नाही। त्याचबरोबर आणि भारत नगर मध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट पाहिजे। प्रत्येकाला झोपडीच्या बदल्यात पक्क घर पाहिजे। इथं पात्र अपात्राचा भेदभाव नको आहे। प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे ना? मग ते देण्याचं काम कोण करणार? इंग्रजी माध्यमाची शाळा पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे, गार्डन पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी अनेक ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या देण्याचं काम नक्की काय? शौचालय विचारले खाली काही नाही झालं। मग आता तुम्हाला नोकऱ्या, भूमिपुत्रांना नोकऱ्या, आणि तुम्ही आता या वार्डाचा विकास करा अंजलीताई। आणि हा तुमचा एरिया आहे बरोबर ना? अजून कुठे पुढे आहे? आणि म्हणून या संपूर्ण विभागाचा कायापालट करायचा असेल तर महायुतीचाच उमेदवार जिंकवायला पाहिजे ना? धनुष्यबाण आपली निशाणी आहे। आणि त्यामुळे जेवढं मी बोललोय ते सगळं मी करणार, बिलकुल करणार। कारण नगर विकास विभाग आपल्याकडे आहे आणि पुनर्विकासाचा विभाग, गृहनिर्माण विभाग पण आपल्याकडे आहे। दोन्ही विभाग तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे। त्यामुळे दोन्ही कामं तुमची करण्याची जबाबदारी माझी, पण तुमची जबाबदारी 15 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं तुमची जबाबदारी आहे, बरोबर आहे? आणि मग तुम्ही मला हात वर करून दाखवा की आम्ही सगळेजण 15 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबणार ना? मग 16 तारखेला फटाके फोडायला तयारी आहे की नाही? हा, जय श्रीराम आहे की? जय श्रीराम।
ठीक है। अयोध्या में राम मंदिर बन गया ना, प्रधानमंत्री मोदी जी ने बनाया। जय श्री राम, जय जय श्री राम। मैं सब उत्तर भारतीयों सभी लोगों को बोलना विनती करता हूँ कि आने वाले 15 तारीख को तीर कमान अपनी निशानी है ना, तीर कमान को आपको जिताना है। यही आपको मैं गुजारिश करने आया हूँ। बाकी मुझे मेरे पर छोड़ो। यहाँ के विकास के लिए पैसे कमी नहीं पड़ेंगे, समझ गए? बिल्कुल पैसे देंगे, क्योंकि विकास के लिए पैसे नहीं देंगे तो काय के लिए देंगे? पहले के लोग घर लेके जाते थे पैसा, अभी मुंबई को लूटने का काम करते थे। मुंबई को सोने का अंडा देने वाले को मुर्गी समझते थे। हम लोग ऐसा नहीं करेंगे। हमारा एजेंडा डेवलपमेंट है। ये गरीब लोगों का घर बनाना है, रोड बनाना है, पीने का पानी देना है, ड्रेनेज सिस्टम देना है, बच्चों को गार्डन देना है, ये सब अपने को करना है। और इसलिए मैं आपको खास करके विनती करने आया हूँ कि धनुष्य बाण के सामने बटन दबाकर हमारे अंजलि ताई और सदाफुली ताई दोनों को विजयी बनाइए। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे भाग्य विधाते, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।